नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणी व त्यांचे अर्थ सुद्धा. तर चला सुरुवात करूया आपण. पहिली म्हण काय असेल? वराडणीला पापड जड. व या म्हणीचा अर्थ असा आहे, जाणून बुजून नाजूकपणा दाखविण्याची वृत्ती. शहाण्याचे व्हावे चाकर, मूर्खाचा होऊ नये धनी. या म्हणीचा अर्थ असा आहे, शहाण्या माणसाचे ऐकावे, मूर्ख माणसाला मात्र काही सांगू नये. संसाराचं कोड, जे जे करीन ते ते थोडं. या म्हणीचा अर्थ असा आहे, कितीही केले तरी कमीच पडणे. हत्तीचे दात नाही मागे जात. या म्हणीचा अर्थ असा आहे, मोठा मनुष्य उच्चारलेला शब्द कधीच परत घेत नाही. इकडं तिकडं मिरवते, भांडा बैल फिरवते. या म्हणीचा अर्थ असा आहे, विनाकारण मध्ये मध्ये करणे. आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी. या म्हणीचा अर्थ असा आहे, एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाचे आचरण बिघडते, परिणामी वित्तहानी होऊन दुर्दशा होते. लग्नाला 20 आणि वाजंत्र्याला 30. या म्हणीचा अर्थ असा आहे, मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यासाठी अधिक खर्च. रक्त रक्ताला अंतर देत नाही. या म्हणीचा अर्थ असा आहे, नात्याला नाते विसरत नाही. यथा राजा तथा प्रजा. या म्हणीचा अर्थ असा आहे, राज्यकर्त्यासारखीच प्रजा वागणे. मन नाही स्थिरी, उगीच तीर्थ करी. या म्हणीचा अर्थ असा आहे, मन स्थिर नसल्यास उगीच तीर्थयात्रा करण्यात काय अर्थ आहे. भरल्या गाडीस खूप जड नाही. या म्हणीचा अर्थ असा आहे, जो पुष्कळ काम करतो त्याला आणखी एखादे छोटेसे काम दिले तर ते त्याला कठीण वाटत नाही. बडा घर पोकळ वासा. या म्हणीचा अर्थ असा आहे, दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव ना मोठे लक्षण खोटे. फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय. या म्हणीचा अर्थ असा आहे, राजाने दिलेला न्याय चुकीचा असला तरी मानावाच लागतो. पळसाला पाने 3च. या म्हणीचा अर्थ असा आहे, सगळीकडे सारखीच परिस्थिती. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. या म्हणीचा अर्थ असा आहे, एखादे काम आधीच कठीण, त्यात आणखी अडचणीवर अडचणी येणे. धर्माची आहे आणि काय देई. या म्हणीचा अर्थ असा आहे, जोडलेली आई काय देऊ शकते. दगडावरील रेघ. या म्हणीचा अर्थ असा आहे, पक्का निर्णय न बदलणारी गोष्ट. थोडक्यात गोडी, फारात लबाडी. या म्हणीचा अर्थ असा आहे, कोणतीही गोष्ट मर्यादेतच करावी, मर्यादेबाहेर केल्यास वाईटपणा येतो. जळते घर भाड्याने कोण घेतो. या म्हणीचा अर्थ असा आहे, नुकसानकारक गोष्टींचा स्वीकार करणे योग्य नसते. झोपेला धोंडा, भुकेला कोंडा. या म्हणीचा अर्थ असा आहे, मनुष्य थकला म्हणजे उशागती दगड असला तरी झोपतो व सपाटून भूक लागली की कोंड्याची भाकरीही गोड लागते. चव ना ढव, दडपून जेव. या म्हणीचा अर्थ असा आहे, स्वयंपाकाला चव नसली तरी भरपूर जेवायला आग्रह करणे. घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले गोडे. या म्हणीचा अर्थ असा आहे, एखाद्याला स्वतःची पुष्कळ कामे असताना दुसऱ्यानेही त्याच्यावर काम लादणे. गर्वाचे घर खाली. या म्हणीचा अर्थ असा आहे, गर्विष्ठ माणसाला अखेर लज्जित व्हावे लागते. खपट झाले गाल, आता विठ्ठलवाडीस चाल. या म्हणीचा अर्थ असा आहे, म्हाताऱ्या माणसाने सांसारिक गोष्टीवरून लक्ष उडवून परमार्थिक मार्गाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय, या म्हणीचा अर्थ असा आहे, बेडकी कितीही फुगली तरी बैला एवढी मोठी होऊ शकत नाही. अगं माझे बायले सर्व तुला वाहिले, या म्हणीचा अर्थ असा आहे, आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.